17 एप्रिलला असं काय असतं तर 17 एप्रिलला आहे रामनवमी। मी ठामपणे सांगू शकते कारण की आत्ताच मी एक व्हिडिओ पाहिला, एक रील पाहिला प्रकाश महाजन यांचा। ते यूट्यूबर आहे, तो अजूनही आपल्या भारतामधल्या जेंट्स लोकांची मानसिकता बदललेली नाही कारण की मी पाहिलं आहे फॉरेनमध्ये भारताच्या बाहेर दोघं मिळून कामं करत असतात। त्यासाठी रामराज्य यायला हवं। त्यासाठी काय केलं पाहिजे की बाकीचे जे पात्रे आहेत तर ही सर्व आणि आपले शरीर यांच्यामध्ये संबंध आहे। कमेंट येते की बायला म्हणून, बायकोचा बैल म्हणून आणि घरीसुद्धा एकमेकांना मदत करत असतात, एकमेकांची काळजी घेत असतात आणि ती सोशल मीडियावर टाकली। हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री। पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये। आजचा ब्लॉग हा आउटिंगचा नसून आजचा ब्लॉग हा इंडोर आहे, म्हणजे घरातलाच ब्लॉग आहे, किचनमधलाच हा ब्लॉग आहे कारण की आज मला फ्रीज क्लिनिंग करायचं आहे आणि थोडंसं किचन वट्टासुद्धा तुम्ही पसारा बघत असाल तोसुद्धा मला आज पूर्ण करायचा आहे। पण आज महत्त्वाचं म्हणजे मी तुमच्यावर शेअर करणार आहे फ्रीज क्लिनिंग आणि ते मला नेहमीच आवडतं क्लिनिंगचे व्हिडिओज तुमच्यावर शेअर करायला। याआधीसुद्धा मी आपल्या चॅनलवर क्लिनिंगचे व्हिडिओज टाकलेले आहेत, तुम्ही पाहू शकता जयश्री झाडगे या चॅनलवर। आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल तुमच्या मोबाईल स्क्रीनवर आणि तुम्ही व्हिडिओ लगेच पाहाल। चला तर आता मी क्लिनिंग करायला सुरुवात करते आणि तुमच्याबरोबर सुद्धा गप्पा मारते। तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण की आज आहे 17 एप्रिल आणि 17 एप्रिलला असं काय असतं तर 17 एप्रिलला आहे रामनवमी। म्हणूनच आजच्या दिवशी रामनवमी साजरी केली जाते। त्यामुळे तुम्हा सर्वांना श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। म्हणूनच आजच्या दिवशी ऑल सोशल मीडियावर या दिवशी खूप शुभेच्छांचा पाऊस पडतो आणि आजच्या दिवशी सगळीकडे वातावरण अगदी भगवेमय झालेलं दिसते। गाण्यांच्या जल्लोषात सर्व आसमंत न्हावून निघतो आहे। भक्तिमय वातावरण आपण सगळीकडे बघतो आहोत, अतिशय धार्मिक वातावरण झालेलं आहे आपल्याकडे सर्व दूर। अयोध्येमध्ये सुद्धा आणि सर्वच न्यूज चॅनलवर अयोध्येचे न्यूज आपल्याला पाहायला मिळत आहेत। सर्व भाविक अयोध्येत रामनवमी निमित्त गर्दी करत आहेत कारण की दिवसच असा आहे श्रीरामाच्या जन्माचा। या दिवशी ठीक दुपारचे 12 वाजता रामांचा जन्म झालेला आणि त्यात चैत्र महिना, वसंत ऋतू, नवी पालवीने बहरलेला असा, सर्व दूर नव्या प्रकाशाने वेगवेगळ्या रंगाने भरलेला। ज्यांच्याबद्दल मी बोलते आहे अशा आपल्या सर्वांची प्रिय श्रीरामही असेच आहे। राम या शब्दाचा अर्थ काय होतो तर स्वयंप्रकाश, अंतप्रकाश, स्वतःच्या आतील प्रकाश। मला येथे शेअर करावं असं वाटते की मी माझ्या लहानपणी रामायण ही मालिका खूपदा पाहिली आहे दूरदर्शन या चॅनलवर। तुम्हीसुद्धा पाहिलीच असेल ना, मला कमेंट करून नक्की सांगा हां। रामायणातून आपल्याला काय समजलं? रामाचा जन्म राजा दशरथ आणि राणी कौशल्याच्या पोटी झाला होता, हे हमखास आपल्याला माहिती आहे। तर या रामायणातील पात्रे जसे की राम, लक्ष्मण, दशरथ, सुमित्रा, कौशल्या, बाकीचे जे पात्रे आहेत तर ही सर्व आणि आपले शरीर यांच्यामध्ये संबंध आहे। आता तो कसा याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नसेल केला तर नक्की करून पहा। मी केला म्हणून मला थोडंसं तुमच्याबरोबर हे शेअर करायचं आहे आज रामनवमी निमित्त। कौशल्या म्हणजे कौशल्य, तुमच्यात कोणकोणते कौशल्य आहेत ते। आणि दशरथचा अर्थ ज्याच्याकडे 10 रथ आहेत। आपल्या शरीराला 10 अंग आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 2 हात, 2 पाय, जनन इंद्रिये आणि तोंड, अशी 5 कर्मेंद्रिय आहेत। सुमित्रा म्हणजे जी सदैव सर्वांसोबत मैत्रीभाव ठेवते। कैकेयी म्हणजे जी सदैव सर्वांना निस्वार्थपणे देत राहते। अशा तऱ्हेने राजा दशरथ आणि त्याच्या या 3 राण्या एका ऋषीकडे गेल्या
त्या ऋषीने त्यांना दिलेल्या प्रसादामुळे आणि देवाच्या कृपेने भगवान रामांचा जन्म झाला. इथपर्यंत आपल्याला माहीतच आहे. राम म्हणजे अंतप्रकाश, लक्ष्मण म्हणजे भगवान रामाचा लहान भाऊ, त्याचा अर्थ सजगता, शत्रुघ्न म्हणजे अजातशत्रू आणि ज्याला कसलाही विरोध नाही, भरत म्हणजे योग्य प्रतिभावान, आणि जेथे भगवान रामाचा जन्म झाला अशी अयोध्या म्हणजे असे स्थळ जे केव्हाही नष्ट होऊ शकणार नाही. आणि या सर्वांचा मिळून असा निष्कर्ष निघतो की अयोध्या म्हणजे आपला देह, कार्यरत 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांचा राजा आहे. कौशल्य याची राणी आहे. आपली इंद्रिय बहिर्मुख असतात, कौशल्यपूर्वक त्यांना अंतर्मुख करावे लागते. आला इथं संबंध. कौशल्या म्हणजे कौशल्य, आणि जी इंद्रिय आहेत आपले बहिर्मुख त्यांना अंतर्मुख करण्यासाठी कौशल्य पाहिजे. आणि जेव्हा दैवी स्वयंप्रकाश म्हणजेच भगवान राम आपल्याला प्रकट होतात तेव्हा शक्य होते, हो की नाही. जर आपल्याला भगवान राम हवे आहेत तर ह्या सर्वांना एकत्र करणे गरजेचं आहे. जेव्हा आपल्या मनाचे म्हणजे सीता, आपले मन म्हणजे कोण, सीता, अहंकाराद्वारे अपहरण होते, म्हणजे रावणाद्वारे अपहरण, म्हणजे आपल्या मनामध्ये राक्षस प्रवृत्ती निर्माण होते, कारण की आपले मन कोण अपहरण करतं, राक्षस. तेव्हा आत्मप्रकाश म्हणजे राम आणि सजगता म्हणजे कोण, लक्ष्मण, यांच्या माध्यमातून, हो की नाही, या भगवानांनी हनुमानाच्या खांद्यावर, आता इथे हनुमानाचं काय विशेषण आहे, प्राणशक्तीचे प्रतीक, त्याच्या खांद्यावर आरूढ होऊन त्याला स्वगृही परत आणले जाऊ शकते. हे रामायण आपल्या शरीरात सतत घडत असते. आणि आजच्या दिवशी हे सांगण्यामागचं कारण म्हणजे आपल्या आसपास अशा राक्षस प्रवृत्ती खूप घडत आहेत, आणि न्यूज चॅनेलवर तर तुम्ही पाहतच आहाल, हो की नाही. आणि नो डाऊट आपण दरवर्षी रामनवमी साजरी करतो, पण अशा प्रवृत्ती कधी कमी झालेल्या दिसल्यात का, तर नाही. आणि अशा प्रवृत्ती जर बंद करायच्या असतील तर आपण श्रीरामांकडून त्यांचे गुण अवगत केले पाहिजे. त्यासाठी रामराज्य यायला हवं. त्यासाठी काय केलं पाहिजे की 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे म्हणजे आत्मा रामाचे राज्य असणे हे खरे रामराज्य आहे. हे संतांचे बोल आहेत हा, माझे नाही. स्वतः भगवान विष्णूंचे अवतार असलेले प्रभू श्रीराम सत्यवचनी, एक पत्नी व्रत व परम दयाळू होते. हे सर्व गुण असलेले श्रीरामांची आपण रामनवमी साजरी करतो, पण त्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे, हो की नाही. तुम्हाला पटतंय ना. चला तर मग सुरुवात आजपासूनच करूया. बघा, तुमच्याशी बोलता बोलता माझी बरीचशी कामं उरकली आहेत, आणि इथे मी तुम्हाला दाखवते ती दुधावरची साय काढून ठेवलेली आहे. आता मला त्याचं तूप बनवायचं आहे. आणि ही का पहा इकडे माझ्याबरोबर खेळते, म्हणजे मधी लुडबुड चालू आहे तिची, हे घेऊ का ते घेऊ का असं करत असतेस, आणि खूप चिडचिड होते हो असे काम करताना. मध्ये लुडबुड केली ती, पण मी खूप कंट्रोल करत असते. वाटतं की फटका द्यावा, पण ठीक आहे, ती लहान आहे, जोपर्यंत तिला समजत नाही आहे, मोठी झाल्यावर ती समजूतदार होईलच. आणि बघा कशी हेल्प करते मला मसाल्यांचे पुडे काढून देण्यासाठी. की हे वय असंच असतं की त्यांना काहीच कळत नसतं की चांगलं काय असतं, वाईट काय असतं. प्रत्येक गोष्ट, वस्तू ती एक्सप्लोअर करायची असते. प्रत्येक गोष्ट तिला पकडायची असते की ही वस्तू पकड, ती गोष्ट कर, ही वस्तू कशाची आहे, ही अशीच काय, ती तशीच काय, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही एक्सप्लोअर करत असते. आणि ह्या वयात प्रत्येक गोष्ट, वस्तू ही नवीनच असते, डोळ्यांना नवीन दिसते, मग त्या वस्तूबद्दल माहितीच नसते. मग ते ज्ञान मिळवण्यासाठी ती एक्सप्लोअर करत असते. अशा वेळेस आपण त्यांच्यावर ओरडलो, चिडलो, हात लावू नको, तेथे जाऊ नको, तर ही मुलं हुशार होतच नाही. मी अशा वेळेस काय करते की करून देते की हां होऊ दे, काय नुकसान व्हायचं ते होऊ दे, कर, तुला समजून घ्यायचं आहे, ही वस्तू कोणती आहे, हे काय आहे, तर हमखास कर म्हणत असते. ज्यावेळेस समजूतदार होतात त्यावेळेस त्यांना आपोआप समजून जातं की हां हे चांगलं नाही आहे, हां हे वाईट आहे, आपल्यासाठी काय चांगलं आहे ते समजतं. आणि अनुभवातून मुलं शिकत राहतात आपले. आणि मेन गोष्ट म्हणजे घरातल्या व्यक्ती कशा वागतात
त्यावर सुद्धा मुलं शिकत असतात, तसे वागत असतात. आणि त्यामुळे आपली ही जबाबदारी असते की आपण किती व्यवस्थितपणे वागलं पाहिजे, किती काळजीपोटी वागलं पाहिजे. कारण की मुलं हे असं असतात ना, त्यांच्या पालकांना म्हणजे पॅरेंट्सना स्वतःचा आरसा समजतात. जसे पालक वागतात, पॅरेंट्स वागतात, तशीच मुलं वागतात. म्हणून मी खूप कंट्रोल करत असते माझ्या भावनांना. माझी जी चिडचिड होते ती मी कंट्रोल करायचा प्रयत्न करत असते. या मताशी तुम्ही नक्कीच सहमत असाल माझ्याशी. लेडीज जे आहेत त्यांना तर खरंच रिलेट होत असेल ही गोष्ट. पण याचा अर्थ असा नाही चुकल्यावर फटका द्यायचा नाही, ऐकत नसेल तर फटका द्यायचा नाही, वारंवार सांगूनसुद्धा ऐकत नाही तर त्यावेळेस तुम्ही फटका द्यायचा नाही. तर फटका द्यायचा जर तुमचं ऐकत नसेल, वारंवार सांगून ऐकत नसेल, कोणती गोष्ट हट्टच करत असेल, अशा वेळेस आवर्जून फटका द्यायचा, समजावून सांगायचं. शाळेतसुद्धा ऐकलं नाही, अभ्यास केला नाही तर छडी देतात की नाही, तसंच मुलांना वळण लावण्यासाठी छडी द्यायलाच पाहिजे, मग फटका द्यायलाच पाहिजे की नाही. मग शाळेतले सर मॅडम असो की घरातले आईवडील, फटका तर भेटलाच पाहिजे की नाही, छडी मिळालीच पाहिजे की नाही. ते एक कविता आठवते, छडी लागे छम छम विद्याई घम घम. वळण लावण्यासाठी मुलांना वेळोवेळी चुकल्यावर, न ऐकल्यावर शिक्षा दिली पाहिजे. मग ती शिक्षा एकदम कठोर नाही त्यांना समजेल अशी शिक्षा दिलीच पाहिजे. शिक्षा न दिल्याने काय होईल, जास्त हट्टी बनतील मुलं आणि ऐकणारच नाही, पुढे जाऊन तुमचं काहीच ऐकणार नाही. त्यासाठी वेळोवेळी अशी शिक्षा देणं गरजेचं आहे. खूप लाड करायचे नाही, लाड तर करायचेच, पण शिस्त पण लागलीच पाहिजे की नाही. मग ही काळजी कोणी घेतली पाहिजे, आपण मोठ्यानेच घेतली पाहिजे की नाही. तुम्ही बघतच आहात की ही का मला सुपली आणून देते, झाडू आणून देते आणि तर मजा पण करते. तर हे सर्व मी करायला लावते, तिला एक एक आणायला सांगते, ही सुपली आण गं, तो झाडू आण गं, म्हणजे जे तिला समजेल अशी गोष्ट सांगत असते. हे सांगण्यामागचं कारण एकच की ती वस्तू तिला समजली पाहिजे की हिलाच सुपली म्हणतात, यालाच झाडू म्हणतात, यालाच ग्लास म्हणतात, यालाच ताट म्हणतात. त्यासाठी तिलासुद्धा मी कामामध्ये मदत करायला घेत असते आणि तिला इन्व्हॉल्व करते माझ्याबरोबरसुद्धा, थोड्या वस्तू आणायला सांगत असते. आणि हे फक्त मुलींच्याच बाबतीत करायचं असं नाही, मुलांनासुद्धा हा नियम लागू होतो. आणि समान अधिकार, सर्व मुलींना समान अधिकार आहे. मुलं मुली हे एकच आहे, मुलं मुलींना समान अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे प्रॉपर्टीमध्ये जर तुम्ही हक्क देत असाल तर घरकामामध्ये सुद्धा त्यांना हक्क द्या असं मी म्हणेल. हसायला येते तर हसू नका, खरंच ही रिॲलिटी आहे. तुम्ही फक्त प्रॉपर्टीमध्ये हक्क देताय, ही फक्त मुलींचीच कामं आहेत, ही फक्त मुलांचीच कामं आहेत. तुम्ही म्हणाले की असं काही नाही, आता सर्व चेंज झालं आहे, पण नाही, ही खरी गोष्ट आहे. अजूनही काही गोष्टींमध्ये चेंज झालेला नाही. कारण की खूपदा मी पाहिलं आहे, घरातली कामं फक्त मुलींनी करायची, मग ती बाहेर कामालाही जात असेल जॉब करायला तरी घरातली कामं तिनेच करायची आणि सर्व जबाबदाऱ्यासुद्धा तिने सांभाळायच्या. आणि मुलं बाहेर कामाला जातात, जॉब करायला जातात, घरी आलं फक्त बसून खातात. बरोबर बोलते ना. मुलं जर बाहेर जाऊन काम करून घरी येतात त्यावेळेस त्यांनीसुद्धा घरी मदत केली पाहिजेच की नाही. जास्त काही नाही, एखादं तरी काम केलं पाहिजे की नाही. आणि हे वळण लावणं खूप गरजेचं आहे. आत्ताच्या युगामध्ये हे खरंच करणं गरजेचं आहे. कारण की जॉब दोघंही करत असतात, त्यामुळे घरातली कामंसुद्धा दोघांनी वाटून केली पाहिजे. तुम्हीसुद्धा माझ्या या मताशी सहमत असालच. कारण की मी पाहिलं आहे फॉरेनमध्ये, भारताच्या बाहेर दोघं मिळून कामं करत असतात आणि घरीसुद्धा एकमेकांना मदत करत असतात, एकमेकांची काळजी घेत असतात. असं नाही की मी बाहेर करतोय काम, मग तू घरातलीच कामं करायची आणि बाहेरची पण कामं करायची, असं होत नाही. हे फक्त आपल्या भारतामध्येच होतं. कारण की हे मी ठामपणे सांगू शकते, कारण की आत्ताच मी एक व्हिडिओ पाहिला, एक रील पाहिला प्रकाश महाजन यांचा. ते यूट्यूबर आहे तो आणि छान जॉबसुद्धा करतात. दोघं मिळून जॉब करतात आणि दोघं मिळून घरातली कामंसुद्धा करतात आणि त्यांच्या मिसेसला ते मदत करतात, त्यांच्या मुलीला सांभाळतात.
तर त्यांना कमेंट येते की बायल्या म्हणून, बायकोचा बैल म्हणून, आणि ते बायकोचा बैल बायला याच्यावर त्यांनी एक छोटासा व्हिडिओ म्हणा किंवा शॉर्ट त्यांनी तयार केली आणि ती सोशल मीडियावर टाकली. आणि ती बघूनच मी हे सांगू शकते की अजूनही परिस्थिती बदललेली नाही. अजूनही आपल्या भारतामधल्या जेंट्स लोकांची मानसिकता बदललेली नाही आहे, तीच परंपरा चालू आहे. माझ्या आसपाससुद्धा असं घडत आहे आणि हा व्हिडिओ ऐकून तर अजूनही त्याच्यावर विश्वास बसायला लागलेला आहे की ह्या गोष्टीवर की अजून भारतामध्ये पुरुषप्रधान चालू आहे. म्हणजे स्त्रियांना, लेडीजना तेवढं महत्त्व दिलं जात नाही आहे. पण हां, जे एज्युकेटेड फॅमिली आहे त्या ठिकाणी खरंच ह्या गोष्टीवर विचार केला जातो. आणि फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपली फेमस ॲक्ट्रेस माधुरी दीक्षित, तर ह्यासुद्धा रिटर्न अमेरिका आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा दोघं मिळून कामं करत असतात, एकमेकांना मदत करत असतात आणि एकमेकांना रिस्पेक्ट देत असतात. तर असे उदाहरण आपल्याकडे भारतामध्ये काही आहेत, ती मोजकेच आहेत, हाताच्या बोटांवर मोजण्या इतके. तर ही परिस्थिती बदलण्यासाठी, ही मानसिकता बदलण्यासाठी सुरुवात आपल्यापासून, स्वतःपासूनच करायला हवी ना. त्यासाठी मी तर सुरुवात केलेली आहे, कारण की माझे हबी भानुदास मला कधी कधी मदत करत असतात. जसे की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. आणि त्यात काय लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे. मदत केली म्हणून लगेच बाईला म्हणायचं की बायकोचा बैल म्हणायचा, असं अजिबात नाही. जर तुम्ही तरुणपणात एकमेकांना मदत करू शकत नसाल तर वृद्ध काळामध्ये एकमेकांना मदत करू शकाल का? वृद्ध काळामध्ये तुम्ही एकमेकांचा हात धरून एकमेकांजवळ बसून गप्पा मारतात, एकमेकांशी आपल्या आयुष्याबद्दल बोलत असतात. तेच जर तुम्ही तरुणपणात केलं नाही काय होईल? एकमेकांबरोबर थोडा वेळ घालवा. आय नो फॅमिली मोस्ट इम्पॉर्टंट, पण दोघांचा वेळसुद्धा तेवढाच किती महत्त्वाचा आहे. मुलं होतात, ती मोठी होतात आणि आपण एकमेकांना वेळच देत नाही. असं होतं आहे का तुमच्या बाबतीत? हो, खूप खूप कपल असे आहेत की त्यांच्या बाबतीत हे होतं. मुलं झाल्यानंतर एकमेकांना वेळ द्यायचाच बंद करतो आपण, एकमेकांबद्दल विचारपूस करण्याचं बंद करतो. पण तसं होणं खरंच चुकीचं आहे. मुलं काय आत्ता लहान आहे, थोडे मोठे होणार, शिकतील, पुढे जॉब करतील, जे ते आपल्या पंख लावून उडून जातील, करिअर करतील. पण शेवटी राहतं कोण? कपल, आपण दोघं. त्यासाठी एकमेकांनी वेळ द्यायलाच हवं की नाही? मग तो वृद्ध काळामध्ये का द्यायचा? तरुणपणापासूनच सुरुवात करा ना द्यायला, हो की नाही? सहमत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जे नवीन व्ह्यूवर्स आहेत, जे नवीन सबस्क्रायबर आहेत, त्यांच्यासाठी सांगायला मला नक्की आवडेल की असे मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज, जसे मोटिवेशनल व्हिडिओज टाकत असते जयश्री धाडके या चॅनलवर. तर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. आणि मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मोठं लाईक करायला खरंच विसरू नका, कारण की एवढी मेहनत घ्यावी लागते एक व्हिडिओ बनवण्यासाठी. एक व्हिडिओ बनवण्यामागची मेहनत कधीच दिसून येत नाही आहे, कारण की एक व्हिडिओ 20-25 मिनटांचा, 15 मिनटाचा असो, तो 15 मिनटात बघून होतो, 20 मिनटात बघून होतो. पण तो व्हिडिओ बनवण्यासाठी 2-4 दिवस नक्कीच जातात. तो एडिट करायचा, व्हॉइस ओव्हर करायचा, मग तुमच्यापर्यंत तो पोहोचतो. हो ग बाबू, हो ठेव खाली इथं. तर असे काही डिस्टर्बन्स असतात जे की माझ्यासमोर आहेत, तुम्हाला ऐकूच येत असेल. हो, काय तिथं काय मोठे यूट्यूबर आहेत प्रकाश महाजन, तर त्यांना मी खरंच हॅट्स ऑफ करते की त्यांनी स्वतःची मानसिकता बदलली आणि त्यांच्या पुढची पिढी आहे ती सुद्धा नक्कीच मानसिकता बदलेल. आणि होप तो व्हिडिओ पाहून सर्व लोकांची मानसिकता बदलायला हवी. आणि योग पण बघा कसं जुळून आलं आहे की आज रामनवमी पण आहेत आणि मी ज्यांचा उल्लेख करते ते मोठे यूट्यूबर प्रकाश महाजन, आणि दोघंही आपल्या पत्नीबद्दल किती आपुलकी आहे त्यांच्या मनात आणि आदरभाव आहे त्यांच्या मनामध्ये. आपण खूपदा ऐकलेलं आहे की श्रीरामांनी माता सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली, पण त्यामागचं कारणही तसंच होतं. माता सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली म्हणून प्रभू श्रीरामांच्या मनात सीतेबद्दल अजिबातच आपुलकी नव्हती की आदरभाव नव्हता.
तर यस होता, त्यामुळेच मी त्यांना सपोर्ट करते. आणि त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देतेच, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि जस्ट फॉर इन्फॉर्मेशन, जस्ट फॉर अवेअरनेससाठी मी ती लिंक देत आहे. फ्रीज आवरून झालेला आहे, व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे. आता फक्त कांदे, बटाटे, लसूण वगैरे आहे ते या खालच्या ड्रॉवरमध्ये मी ठेवत आहे. आणि इकडे इहिकाची मस्ती चालूच आहे आणि तीसुद्धा पुढे मला मदत करतेच आहे. आता म्हणते मला घे, पण तिला म्हटलं बस इथे आणि मला ठेवू लागत आहे. इथं हे टाक ते टाक सगळं मिक्स करून देते. आणि हे सर्व मी खरंच एन्जॉय करते तिच्याबरोबर. आणि तिला मी गुंतवून ठेवत असते, जेव्हा खेळायचं तेव्हा खेळते, कधी कधी ती अशी मदत करते, त्यामुळे गुंतवून ठेवत असते आणि ती पण एन्जॉय करते ह्या गोष्टी. आणि ह्या लहान वयातच मुलं शिकत असतात खूप साऱ्या गोष्टी, कारण की त्यांची मेमरीज इतकी पॉवरफुल असते आणि लवकर कॅप्चर करतात. जे सांगाल ते पटकन कॅप्चर करत असतात. त्यामुळे मी तिला ह्या अशा गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करून घेत असते. तज्ज्ञ डॉक्टरसुद्धा सल्ला देतात की 5 वर्षापर्यंत मुलांची जी मेमरी असते ती खूप शार्प असते आणि त्यामुळे त्यांना जेवढं काही तुम्ही शिकवाल तेवढं ते कॅप्चर करतात, मेमरीमध्ये साठवून ठेवतात. आणि ही गोष्ट खरीच आहे, सायंटिफिकलीसुद्धा ती प्रूव्ह झालेली आहे. म्हणूनच मी ट्राय करत असते तिला प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करण्याची. काही ॲक्टिव्हिटी गेमसुद्धा असतात की त्या मुलांना इन्व्हॉल्व करून घेतात त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी, तर त्यासुद्धा गेम हळूहळू मी आता तिला शिकवणारच आहे. चला आता मी इथे सर्व क्लीन करून घेते, फरची पुसून घेते आणि मग बोलते तुमच्याबरोबर. तर सर्व काम उरकलेलं आहे, फ्रीज क्लीन करून झालेलं आहे आणि किचन वाटा सुद्धा झालेला आहे. हे पहा, ए मग सर, तर हे पहा आणि इकडे फ्रीज. आणि यासोबतच व्हिडिओ येथेच एंड करते. आज मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे की फ्रीज क्लिनिंग कसं केलं आणि किचन क्लीन कसं केलेलं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन रामनवमीबद्दलची ती तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहे. आय होप तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मोठं लाईक द्या, शेअर करा आणि सपोर्टही करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह मोटिवेशनल व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा, लाईफ एन्जॉय करत राहा, पण एकमेकांचे हातपाय ओढू नका, सपोर्ट करा. चला भेटूया, बाय बाय, टेक केअर.